होत होतं का? खरं म्हणजे हे काम चालू असतानाच त्यावेळेला मी जेव्हा व्हिजिट केली होती त्यावेळेला मी कॉन्ट्रॅक्टरला सगळ्या सूचना पण केल्या होत्या. त्यावेळेला आपले एनएचचे सगळे अधिकारी माझ्यासोबत होते. एक एक गोष्टीचं आम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं होतं की ह्या ठिकाणी अशी परिस्थिती होऊ शकते. सरळ दिसतं की खडी दिसते, तिथं पेपर्स लावलेले दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्त करून टाकू. मला असं वाटतं कुठल्याही प्रकारची काळजी कॉन्ट्रॅक्टरने ह्या कामामध्ये घेतलेली नाहीये. मला प्रशासनाला पण मी हीच विनंती केली होती की मॉनिटरिंग आपलं असतं, तर आपलं मॉनिटरिंग त्या वेळेला जर झालं असतं तर कदाचित ही वेळ आज आपल्यावर आली नसती. आज या पुलाची परिस्थिती बघल्यानंतर अतिशय भयानक आहे. खाली रेल्वे आहे, त्याच्यावर हा ब्रिज आहे. समजा उद्या कमी जास्त घडलं असतं तर आज रेल्वेचं पण नुकसान आणि लोकांचं जनतेचं किती अतोनात नुकसान झालं असतं आणि कोणत्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं याची मी कल्पना पण करू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती आजच्या रस्त्याची आहे. आता ह्या संदर्भामध्ये वर आपण डिपार्टमेंटला कळवलेलं पण आहे. 3-4 दिवसामध्ये आपली वरची टीम सेंट्रलची ह्या ठिकाणी येते. कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आज या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की त्यांची माणसं सुद्धा जर ट्रेनिंग असतील घेणारी अशी माणसं जर एवढ्या मोठ्या बायपासला एवढ्या मोठ्या ब्रिजला ही लोक जर असे लोक अपॉइंट करत असतील तर यांची डिग्री खरंच एकदा चेक केली पाहिजे. ज्या लोकांना ज्यातलं काही कळतं ते लोकांनीच ह्या कामांकडे जर नीट लक्ष दिलं तर मला वाटतं ही वेळ आली नसती. शासन जर एवढा पैसा जनतेच्या सुविधेसाठी जर खर्च करत असेल आणि त्याचा विनियोग जर नीट पद्धतीने होणार नसेल तर मला असं वाटतं अशा कॉन्ट्रॅक्टरांना ह्या लोकांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. कारण अशा लोकांना फक्त पैसा कमवणं एवढंच समजतं, बाकी जनतेशी काही घेणं देणं नाही आणि सरकारच्या पैशाशी त्यांना काही घेणं नाही. मला असं वाटतं ह्या माध्यमातून मी शेवटपर्यंत हा विषय या ठिकाणी मांडणारे. अधिवेशन सुरू आहे. गडकरी साहेबांकडे मी आता मागच्या वेळेला फोटोग्राफ्स मी दिले होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही दुरुस्ती करून देतो, पण दुरुस्ती काय केली त्याचा आज आम्ही प्रत्यक्ष रूप आम्ही बघतो की त्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी या ठिकाणी घेतलेली नाही आणि अशा कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केलंच पाहिजे. हा माझा आग्रह असणार आहे. आज मी याचा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे की हा ब्रिज नुसती डागडुजी करून होणार नाहीये, तर खालपर्यंत जर बघितलं तर पूर्णपणे तडे खालपर्यंत गेलेले आहे. केव्हाही हा पूल कोसळू शकतो अशी स्थिती आज या ठिकाणी आहे. म्हणून मी प्रशासनाने सूचना केल्या की त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पूर्णपणे पूल काढून नवीन करणं हाच त्याच्यावर एक सोल्युशन आता ह्या ठिकाणी दिसतंय. परवा टीम आल्यानंतर अजून ह्या विषयावर चर्चा होईल. अधिवेशन पण सुरू आहे आणि ह्याच माध्यमातून मी गडकरी साहेबांकडे या विषयात कंप्लेंट करणार आहे. या संदर्भात नाही, आता हे पुलाचा जो अप्रोच खचलेला आहे त्याच्याविषयी आपण एक्सपर्ट कमिटीला पाचारण केलेलं आहे. हे पुढील आठवड्यात एक्सपर्ट कमिटी येऊन त्याचा पूर्ण स्टडी करतील आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते सजेस्ट करतील. त्याप्रमाणे आपण रेक्टिफिकेशन पूर्णपणे करून घेऊ आणि माझ्या मते तो पूर्ण खालून काढून रिडू करावं लागेल काम. त्याचे जे कमिटी सांगेल त्याप्रमाणे ते करून घेऊ. स्वतः खासदारांनी असेल ग्रामस्थांनी 6 महिन्यापूर्वी तक्रार केली की हे काम निकृष्ट होत आहे. नाही, 6 महिन्यापूर्वी नव्हे, ते काम 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालेलं आहे आणि मॅडमने आता सांगितलं ते पूर्वी काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील परंतु त्याचं निवारण त्यांनी केलेलं असेल. आता एक्सपर्ट कमिटी त्याच्यात सांगेल काय काय त्रुटी आहेत ते. ठेकेदाराचा दोष नाही वाटत काही या कंपनीने काम केलं ते. जे कामामध्ये असा इश्यू झालाय म्हणजे ठेकेदारातच चुका असते ना. त्याच्यावर काय कारवाईची मागणी करणार आपण अधिकारी? आता कमिटी डिसाईड करेल. कमिटी जसं ओपिनियन देईल त्याप्रमाणे आमचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर निर्णय घेतील. विभागाला तक्रारी करून तर विभाग का लक्ष देत नाही असं वाटतं तुम्हाला? तुम्ही दुर्घटनेची वाट पाहत होता. नाही, ज्या तक्रारी केल्या आता जे यांनी सांगितलं की ते खाली सर्व्हिस रोड वगैरे नाही, तक्रार केली मॅडमने पण मागे सांगितलं होतं. त्याचं आपण नवीन चेंज ऑफ स्कोप मध्ये प्रपोजल पाठवलेलं आहे. उत्कृष्ट काम झालं तर वाटतंय का सर तुम्हाला अधिकारी म्हणून या ठिकाणी 1 वर्षात? ते आता सर्व टेस्ट आता थर्ड पार्टी कडून करायचे आहेत. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्याचं कळेल. सर काम निष्कृष्ट नहीं हुआ है, लेकिन थोड़ी पानी जमा होने के चलते मिट्टी थोड़ा काली मिट्टी एरिया में होने के चलते सटल हुआ है. इसका ट्रीटमेंट हम अभी 4 से 5 दिन के अंदर करवा लेंगे और एक ऑडिट टीम आ रहा है, उसके गाइडलाइन में हम काम करके उसको कंप्लीट कर देंगे. पहले पानी में ऐसा बेहाल हो रहा है, ये रोड कचरा है. 21 साल में ऐसा नहीं, 1 साल का बात नहीं है. बात है कि पानी स्टॉक रेलवे लाइन होने के चलते पानी इधर जा नहीं पाया, पास नहीं हो पाया और पानी जमने के चलते ये प्रॉब्लम आई है. वो भी खाली 20 से 30 मीटर में आया है. सर जब पुल बनता है तो पहले ये बातें देखी जाती है कि पानी कहाँ पे जमा होने वाला है, कहाँ पे निकालना है, उसके बाद में काम किया जाता है. उसको देखते हुए क्या था, लेकिन एक ट्रैक के पास जो पानी नया रेलवे ट्रैक जो डाल दिया है ना, उसके चलते आगे भी इसने एग्रीगेट स्टॉक कर दिया, चारों तरफ से बंद हो गया, जिसके चलते दिक्कत है. कल मशीन उतार के हमने कोशिश किया उस पानी को निकालने के लिए और जो भी ऑडिट टीम आके जो भी गाइडलाइन देंगे उसको. मैडम बोल रहे हैं कि आपने जो कामगार थे यहाँ पे इंजीनियर थे वो पढ़े लिखे नहीं थे, कुशल कामगार नहीं थे. नहीं सर, ऐसा इतना बड़ा काम तो बिना पढ़ा लिखा है बिना इसमें तो होगा नहीं. और हम भी किसी थर्ड पार्टी को देते हैं, एजेंसी को देते हैं इस बड़ा काम के लिए, ताकि इसके पास और ज़्यादा एक्सपर्ट रहता है. लेकिन ब्लैक सॉइल होने के चलते थोड़ी सी प्रॉब्लम आया है सर.
कंपनी का नाम क्या है सर? एग्रोहा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपर्स कहाँ की कंपनी है? इंदौर। और आपने किसको काम दिया था? एक दिल्ली की कंपनी क्रिस्कॉन को। क्या नाम है? क्रिस्कॉन उसने फिर किसको काम दिया है? नहीं, वो डायरेक्ट करता है, वो आरी पैनल का स्पेशलिस्ट है। जलगांव में कोई ठेकेदार ने काम किया होगा ना, या फिर सब नहीं कॉन्ट्रैक्टर नहीं, कोई वो होगा? उसका बाहर से टीम आता है, वो एक्चुअली आरी पैनल का ही तो स्पेशलिस्ट सर, है। आप मेन कंपनी आप हो, अगर आपको ठेका मिलता है, काम मिलता है, दूसरी कंपनी क्या काम कर रही है, आपका भी काम होता है। यहाँ पे हमारे गुरु आदमी- ने इस्तेमाल ही नहीं किया, काली मिट्टी का हमारे प्रयोग आदमी किया ने है। सुपरविजन किए थे, लेकिन वो ट्रैक के चलते थोड़ी दिक्कत आया, उसका हम 3 से 4 दिन के अंदर सॉर्ट आउट कर लेंगे। आम्ही इथले स्थानिक शेतकरी आहे. आम्ही सर्व शेतकरी जमून नाहीच्या अधिकाऱ्यांकडे आतापर्यंत 3 ते 4 वेळा फोटोग्राफ दाखवून त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये. ही जर तेव्हाच त्यांनी ऍक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती. त्या सदरीला आम्ही शेतकरी या रस्त्याच्या दोघं बाजूने त्यांनी सर्व्हिस रोडची ऍक्विजिशन केलेली असून तिथं काहीच केलेलं नाही. तिथं पूर्ण काळी माती आहे आणि तिच्यातली खोदलेली माती यांनी रस्त्याला वापरलेली आहे. त्याच्यामुळे हे रस्त्याचे असे धिंडवडे निघालेले आहेत. तिथली माती काढून टाकल्यामुळे तिथं शेतकऱ्यांना यायला जायला सुद्धा रस्ता नाहीये. समांतर हायवेवरून बैलगाडी कशी न्यायची ह्या समस्याकरता आम्ही तिथं जात होतो. तर उडवा उडवीची उत्तरं देत ते वारंवार त्यांनी आम्हाला आम्ही काम करतोय आणि यांनी काही केलेलं नाहीये. ते शेवटी आम्ही तक्रार घेऊन स्मिताताईंकडे गेलो. त्यावेळेस स्मिताताईंनी आमच्या समोर नाहीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला, तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता तुम्ही त्यांचं लेटर घेऊन या. आम्ही स्मिताताईंना सांगितलं. स्मिताताईंनी त्यांना लगेच फोन केला आणि सांगितलं की तुम्ही लोकप्रतिनिधींविषयी आम्हाला इंटिमेट केलं नाही, तुम्ही शेतकऱ्यांना असं का सांगता. तर तेव्हा स्मिताताईंनी ते पत्र देऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलं, गडकरीजींना पण पत्र दिलं, त्याची प्रत आम्हाला दिली आणि अशा प्रकारे मग ते पुढे मार्गी लागलं असं स्मिताताईंकडून आम्हाला मिळालेलं होतं. पण आम्ही सर्व सांगू इच्छितो की हे जर आम्ही ते 3 वेळा 4 वेळा जे सूचना दिल्या नाहीच्या अधिकाऱ्यांना, फोटो काढलेले, फोटो काढून आम्ही नाहीच्या अधिकाऱ्यांना दिलेले, त्यांना स्पॉट व्हिजिटला बोलवलं. जवळजवळ या गोष्टीला आता 8 महिने आले.